ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविक, प्रभू येशू ख्रिस्ताचं अमूल्य रक्त, क्रूसावरून केलेलं बलिदान हे कधीच वाया गेलं नाही। तर ख्रिस्ताने जे बलिदान केलेलं होतं आणि ख्रिस्ताने जे अमूल्य रक्त वाहिलेलं होतं, या रक्ताच्या सामर्थ्याने अनेक लोकांना स्फूर्ती मिळाली, अनेक लोकांसमोर एक नवीन आदर्श उभा राहिला, अनेक लोकांना जगण्याची जिद्द निर्माण झाली, अनेक लोकांना सुवार्ता प्रचाराची संधी मिळाली, अनेक लोकांमध्ये पवित्र आत्म्याचा संचार झाला, ज्याने आपल्या गुरुचं अनुकरण केलं। अनेक लोक आले, अनेक पवित्र स्त्री पुरुष होऊन गेल्या की ज्याने आपल्या गुरुचं अनुकरण करून ख्रिस्तासाठी, आपल्या मास्टरसाठी आपल्या प्राणांची आहुती देखील दिलेली आहे। आणि आज चर्च एक डिकन, जो धर्मगुरू नव्हता पण तो डिकन होता, जो धर्मगुरू पदाच्या अगोदरचं कार्य करत होता, त्या डिकननी केलेलं बलिदान एक अमूल्य महान बलिदान याची आपल्याला आठवण करून देते। कोण होता तो डिकन? कोण होता तो ब्रदर? तो होता डिकन लॉरेन्स। होय, आज देऊळ माता लॉरेन्स, डिकन लॉरेन्सचा सण साजरा करत आहे। या डिकन लॉरेन्सला संत पेत्र आणि संत पीटर प्रमाणेच अग्रस्थान दिलेलं आहे, महत्वाचं स्थान दिलेलं आहे, कारण त्याने जे सॅक्रिफाइस केलेलं आहे ख्रिस्तासाठी ते खरोखर वाखाणण्याचं। एका दुष्ट अधिकाराला त्याने जबरदस्त सामना दिलेला होता, त्याने जबरदस्त लढा दिलेला होता, आणि त्याच्या समोर अनेक गोरगरीब लोक, त्याच्या समोर अनेक आजारी लोकांना दृष्टीदान देऊन, अनेक आजारी लोकांना शुद्ध करून त्याने ख्रिस्ताची सुवार्ता त्या दुष्ट लोकांना दिलेली होती। परंतु या अधिकाराला डिकन लॉरेन्सचं कार्य कदाचित आवडलं नाही। ख्रिस्ताचा प्रचार करणे हे त्याला झेपलं नाही किंवा पचलं नाही, आणि म्हणून डिकन लॉरेन्सला जिवंत जाळण्यात येते, जिवंत भाजण्यात येते, त्याच्यासाठी जणू काही अग्नी तयार केला जातो आणि डिकनला त्याच्यामध्ये ठेवलं जातं। आणि जेव्हा डिकन सांगतो, लॉरेन्स सांगतो की मला एका बाजूने भाजलेलं असेल तर दुसऱ्या बाजूने मला भाजा, म्हणजे ख्रिस्तासाठी मी सुंदर अशी भाकर बनणार आहे। शेवटचं शब्द देखील त्याचे अगदी शुद्ध विचाराचे होते, शेवटचे शब्द देखील त्याचे ख्रिस्ताप्रमाणे होते की ख्रिस्तासाठी मी माझ्या प्राणाची आनंदाने आहुती देत आहे, मी माझा बलिदान देत आहे। आणि या संत लॉरेन्सने, डिकन लॉरेन्सने आपल्या समोर सुंदर असा कित्ता घालून दिलेला आहे की ख्रिस्ताचा अनुयायी हा कसा असला पाहिजे, ख्रिस्ताचा अनुयायी काय करू शकतो, ख्रिस्ताचा शिष्य काय करू शकतो, याचं सुंदर उदाहरण आपल्याला आज डिकन संत लॉरेन्स मध्ये दिसून येते। आज लॉरेन्स प्रमाणे आपल्या सर्वांना ख्रिस्ताने त्याचं कार्य करण्यासाठी पाचारण केलेलं आहे, केवळ आपल्यासाठी नाही तर सर्वांसाठी, कारण आपल्या सर्वांना प्रभू येशूने त्याच्या अमूल्य रक्ताने विकत घेतलेला आहे। आपण पापामध्ये होते तेव्हा पापामधून काढून त्याने आपल्याला प्रकाशामध्ये, सत्याच्या प्रकाशामध्ये आणलेला आहे, जीवनामध्ये शांती आलेली आहे, स्वतःचं रक्त सांडून त्याने आपलं विकत घेतलेलं आहे। आणि म्हणून जेव्हा आपण डिकन लॉरेन्स प्रमाणे प्रभू येशूशी विश्वासू राहतो, त्याचं कार्य करतो, तेव्हा ते वाहिलेलं रक्त हे फुकट जात नाही। जेव्हा डिकनने आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, ती प्राणाची आहुती देखील वाया जात नाही जेव्हा आपण ख्रिस्ताचं कार्य करत असतो। परंतु जे रक्त आणि ते बलिदान कधी वाया जात असते? जेव्हा आपण ख्रिस्तापासून दूर जातो, जेव्हा आपण ख्रिस्तावरती अविश्वास दाखवतो, जेव्हा आपण त्याच्यावरती प्रेम करण्यासाठी कमी पडत असतो, तेव्हा ज्या व्यक्तीने बलिदान दिलेलं आहे त्याचं बलिदान जणू काही वाया जात असते। आणि म्हणूनच आज देऊळ माता डिकन लॉरेन्स यांचं उदाहरण आपल्या समोर ठेवून आपण कशा प्रकारे ख्रिस्ताशी
विश्वासू राहू शकतो, कशा प्रकारे आपण त्याचं सुवर्त प्रचाराचं कार्य करू शकतो, हे आपल्याला प्राचार करत आहे किंवा आपल्याला सांगत आहे. आज डिकन लॉरेन्सचं उदाहरण आपल्या जीवनामध्ये घेऊया की ख्रिस्तासाठी आज मी काय करणार आहे. भले आपला रक्त सांडावे लागला नाही, परंतु आपण विश्वासाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ख्रिस्त जो जिवंतपणे आपल्यामध्ये हजर आहे, त्या ख्रिस्ताच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच लॉरेन्सला ज्याप्रमाणे पवित्र आत्म्याद्वारे स्फूर्ती मिळाली, ती स्फूर्ती, ते सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना हे महान कार्य करण्यासाठी देणार आहे. आमेन.